गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? हां, पहिलीच एक्झाम कोणी पास केली? फॉर द फर्स्ट टाइम पास झालोय आम्ही. कोणत्या तरी इंटरव्ह्यूला आलोय आणि पहिल्यांदाच इंटरव्ह्यूच आहे ना आता. मग काय चुकीचं बोललो मी? हां, तर होता असं सुरुवातीला पहिल्यांदा एखाद्या इंटरव्ह्यूला आपण गेलो की आपल्याला वाटतं आता पुढची एक्झाम देण्यात काही अर्थ नाही. आता आता IDBI माझं सिलेक्शन तर कन्फर्म झालं आहे. त्यामुळे मी आता नियोजन करतो पैसे कसे सेव्ह करायचे. SIP टाकायचे का अजून कुठं बँकेत FD करायची. घरच्यांना किती देणार मी उरलेले पैसे, मी कसे खर्च करणार. तर असा विचार करू नका. अजून इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे, चांगली प्रोसेस आहे. IDBIचे इंटरव्ह्यू चांगले होतात नॉर्मली. असं काही प्रेशर वगैरे टाकत नाहीत. जुन्या मुलांचा एक्सपिरियन्स जर बघितला तर तिथंही तुम्हाला रिअलाईज होईल. IDBIच्या 2 ॲड येतात, एक PGDBF एक नॉन PGDBF. ही PGDBFची ॲडव्हर्टिजमेंट होती तुमचीवाली. आता PGDBFमध्ये जेवढी गरज तुम्हाला आहे तेवढीच गरज बँकेला पण आहे. कारण ही काय डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस नाही आहे. त्यातलं असं झालं, जेव्हा PGDBFची ॲड आली होती आणि लगेचच्या लगेच त्याच दरम्यान याची पण परीक्षा होती बघा, सेंट्रल बँकेची. सेंट्रल बँक PGDBF, त्याचा रिझल्ट अजून लागला नाही क्रेडिट ऑफिसरचा. त्याच्यानंतर लगेच SBIची एक्झाम होती. तर या 3 बॅक टू बॅक एक्झाम झाल्या. आता जर समजा उद्या तुम्ही आलात माझ्याकडे, 3 पोस्ट तुमच्या हातात आहे. एक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एक SBI क्लर्क आणि एक IDBI PGDBF. तर माझा पहिला प्रेफरन्स असेल SBIला. त्याच्या मागचं कारण असं की डायरेक्ट जॉईनिंग आहे, नॅशनलाइज बँक आहे. दुसरा प्रेफरन्स असेल सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट ऑफिसरला, PGDBF प्रोग्रामला. आणि तिसरा प्रेफरन्स असेल IDBIला. मग ऑफकोर्स आता जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे किंवा जेव्हा IDBIमध्ये तुम्ही जाणार आहे, तर जेवढे लोक इंटरव्ह्यू देणार आहे त्यातल्या भलेही काही लोकांचं सिलेक्शन होईल नाही होईल, वेटिंग लिस्टमध्ये पडतील, पण हे कन्फर्म आहे की भविष्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी येणार आहे. कारण खूप मोठा क्राऊड जाईल SBIला आणि परीक्षा तेच लोक पास करतात ज्यांची तयारी चांगली आहे. मग तुमची तयारी SBIला पण चांगली होती तर मे बी तुमच्यातले बरेच लोक उद्या SBIमध्ये पण दिसतील. तर SBIमध्ये यातले काही लोक जाणार आहेत, यातले काही लोक सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाणार आहे. त्यामुळे ही एक अशी अपॉर्च्युनिटी, तर तुम्ही फार जास्त काही परफॉर्म नाही करू शकलात तरी पण तुमचं काम होऊन जाणार आहे. त्यामुळं बिनधास्त राहा की इंटरव्ह्यूमध्ये मला खूप जास्त मार्क मिळवायचे आहेत का किंवा खूप चांगलं काही परफॉर्म करायचं आहे का. तर असं काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही. PGDBFचा प्रोग्राम असल्यामुळे मी जसं सांगितलं की इथं तुम्हाला एक फीस पे करायची, भले तुम्ही नाही केली तरी बँक तुमच्या बिहाफमध्ये पे करणार आहे. त्याच्यानंतर तुमच्यावर ते लोनच्या स्वरूपात देऊन मग त्याच्यातून व्याज पण काढून घेणार आहे. त्यामुळं ह्या प्रोग्रामला जॉईन करायला लोक तेवढे रिलक्टंट असतातच थोड्याफार प्रमाणात. म्हणजे असे कॅन्डिडेट मी तुम्हाला दाखवतो की ज्यांचं IDBIमध्ये सिलेक्शन झालं पण दुसरं कुठंच नाही झालं, पण तरी पण त्यांनी IDBI जॉईन नाही केलं कारण PGDBFचा प्रोग्राम आहे. तर त्याच्यामुळं ही एक चांगली अपॉर्च्युनिटी अशा लोकांसाठी ज्यांनी फॉर द फर्स्ट टाईम एक्झाम क्वालिफाय केली आणि इमिडिएटली जॉबची गरज आहे, लगेचच्या लगेच जॉबची गरज आहे. आता एक गणेश सुरूसेल तुमच्यातले काही लोक ओळखत असतील, मागच्या 2-4-5 वर्षांपूर्वी तयारी करत होता. सेम IDBI PGDBFची तयारी केली, म्हणजे सिलेक्शन झालं, IDBI PGDBF जॉईन केलं. मागच्या वर्षी PGDBFचा प्रोग्राम संपला, आता जॉईनिंग आली. जॉईनिंग झाल्यानंतर लग्न जमलं आणि यावेळेस SBI याच्यामधून IBPS क्लर्कमध्ये पण झालं आणि IBPS PO पण झालं. म्हणजे तो जो टाईम आहे PGDBFचा तो पण तुम्हाला मीनवाईल अभ्यास करायला वापरता येतो. थोडाफार अभ्यास तिथंही होतो ना, तुमचा थोडा अभ्यास झालाच आहे. यावेळेस SBI नाही झालं, पुढच्या वेळेस पण SBI आहेच. त्यामुळं तो अल्टिमेटली फायदा होणार आहे. पण हे जॉईन करावं का नाही करावं तर हे आपण नंतर सिलेक्शन नंतर बघूयाच. पण सध्या आता इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे. हे सगळं सांगण्यामागचं रिझन असं आहे की तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी चांगली आहे, सिलेक्शन होण्याचे चांगले चान्सेस आहेत. त्यामुळं चांगला जोर लावा, विचार करू नका की सिलेक्शन होईल नाही होईल, झालं तर मी जॉईन करेल नाही करेल. मे बी आता कुणासाठी हा पहिला प्रयत्न पण असू शकतो, कुणासाठी हा शेवटचा अटेम्प्ट पण असू शकतो की नाही यानंतर मला काही PGD म्हणजे IDBIची अपॉर्च्युनिटी मिळणार नाही तर मग मी घेऊन टाकतो.
पण हा विचार आपण फायनली करूया जेव्हा आपलं फायनल सिलेक्शन होईल, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार. आता इंटरव्ह्यूवर जर फोकस करायचं म्हणलं तर इंटरव्ह्यूमध्ये बघा नॉर्मली जे मागचे काही इंटरव्ह्यूज आहेत ते IDBIचे इंटरव्ह्यू जे आहेत ते बेसिकली थोडं मोठी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होतात. हे बघा HR आणि याच्यावाला जो पार्ट आहे ग्रॅज्युएशन रिलेटेडवाला पार्ट हा मी कवर करतो. बँकिंग अवेअरनेसवाला पार्ट जो आहे तो अक्षय सर कवर करतील. हे 2-3 इंटरव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो की नेमकं माझ्याबद्दल सांगा, तुमच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन. बघा कुठलाही इंटरव्ह्यू हा जेव्हा स्टार्ट होतो तर मोस्टली इंटरव्ह्यू इंट्रोडक्शनपासून चालू होतो. पण असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येकाला इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी मिळतेच म्हणून. HRचे क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन जे तुमच्या पर्सनल रिलेशनशिप आयुष्याशी निगडीत आहे, असे क्वेश्चनला HR क्वेश्चन म्हणतात. टेक्निकल क्वेश्चन म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड आहे. टेक्निकल क्वेश्चन 2 कॅन्डिडेटला जास्त विचारले जातात, 3 प्रकारच्या कॅन्डिडेटला. एक ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झाले अशा लोकांना टेक्निकल क्वेश्चन म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन विचारणं. ज्यांचं BCom झाले तर बँकिंगची कोअर फील्ड आहे BCom फील्ड, त्यांना ग्रॅज्युएशनवर प्रश्न विचारणार. आणि ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय अशा लोकांना प्रश्न विचारणार. बाकी BA झालंय BSc झालंय अशा लोकांना टेक्निकल क्वेश्चन विचारला स्कोप खूप कमी असतो. फार्मसी झालंय किंवा अदर दॅन BCom BSc BSc ॲग्री इंजिनिअरिंग आणि BCom अदर दॅन ह्या 3 फील्ड असतील तर टेक्निकल क्वेश्चन विचारला स्कोप कमी राहतो. पण या 3 फील्डमध्ये मात्र टेक्निकल क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. आणि तिसरं असतं बँकिंग अवेअरनेस. आता बँकिंग अवेअरनेसमध्ये 2 प्रकारचं बँकिंग अवेअरनेस आहे, करंट बँकिंग, दुसरं स्टॅटिक बँकिंग. पण करंट बँकिंग म्हणलं तर फक्त एक पार्ट येतो तो म्हणजे युनियन बजेट. बाकी करंट बँकिंगमध्ये त्यातल्यात हार्डली लईच विचारलं तर सध्याचा रिव्हर्स रेपो रेट वगैरे किंवा तुमचे मॉनिटरी पॉलिसीचे रेट्स वगैरे काय ते पण रेअरली विचारतात. जास्तीत जास्त क्वेश्चन हे स्टॅटिक बँकिंगवर विचारतात. त्याबद्दल अक्षय सर बोलतीलच तुम्हाला पुढं. मग जसं मी म्हणलं की इंटरव्ह्यू जेव्हा चालू होतो तो एंट्री जशी असते तर तुम्हाला प्रश्न विचारताना एक तर इंट्रोडक्शनपासून चालू करतील किंवा डायरेक्ट क्वेश्चन चालू करतील. आता जेव्हा इंट्रोडक्शनपासून चालू करतील तेव्हा आपल्याकडे ती अपॉर्च्युनिटी बनते की आपल्याला इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर इंट्रोडक्शन विचारलं तर मी भरपूर गोष्टी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये ॲड करू शकतो ज्या पॅनलसाठी हिंट असू शकतात की याच्यावरती मला प्रश्न विचारू शकतात. जसं इंट्रोडक्शनमध्ये विचारलं तर मी काय काय सांगितलं पाहिजे, मी माझं नाव सांगितलं पाहिजे. सिक्वेन्स कशी असते बघा, पहिलं नाव सांगितलं पाहिजे, नंतर मी माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं पाहिजे, नंतर मी माझ्या हॉबीज सांगितल्या पाहिजे, स्ट्रेंथ सांगितल्या पाहिजे. विकनेस सांगायला अवघड जातात तर स्ट्रेंथला बाजूला करून टाका. जर तुम्हाला विकनेस सांगता येते मग स्ट्रेंथ पण सांगू नका, कारण मग ते मॅन्युप्युलेट केल्यासारखं होतं. नाव सांगितलं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं. नावानंतर शक्यतोवर असं पण सांगू शकता, सर माय नेम इज राहुल मिसाळ, आय केम फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. तुम्ही काय करता, आय केम फ्रॉम अ स्मॉल विलेज ऑफ छत्रपती संभाजीनगर अँड डिस्ट्रिक्ट तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. काही सांगू नका, तुमची काही सोयरीक नाही करायची त्यांना. जेवढं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन असेल तेवढं चांगलं. हां, तुम्ही मल्टिपल थिंग्स कवर करा पण इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये द्या. आय केम फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, आय हॅव कम्प्लिटेड माय BSc ॲग्रिकल्चर विथ फर्स्ट क्लास. तुम्ही सांगता माय 10वी जिल्हा परिषदेतून झाली, 12वी इथून झाली, ग्रॅज्युएशन इथून. इंटरेस्ट नाही, तुमच्या कॉलेजला काळं कुत्रं ओळखत नाही. आय कम्प्लिटेड माय BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम वसंतराव नाईक विद्यापीठ परभणी, दॅट्स इट. विथ फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, डिस्टिंक्शन, संपला विषय. नंतर पहिलं मी नाव सांगितलं, गाव कुठून आलं हे सांगितलं, नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं. आता मी माझ्या स्ट्रेंथ सांगेल, स्ट्रेंथ की माझ्या स्ट्रेंथ म्हणल्यापेक्षा हॉबीज सांगेल. हॉबीजवर क्वेश्चन नॉर्मली विचारल्या जातात, हॉबीजवर क्वेश्चन विचार. ह्या 4 गोष्टी सांगितल्या, या झाल्या माझ्याबद्दल. तरी पण तुम्हाला वाटतंय की पॅनल काही बोलायला तयारच नाही, मग तुम्ही फॅमिलीबद्दल सांगा. फॅमिलीबद्दल सुरुवातीला सांगण्याची गरज पण नाही, पॅनलला काही इंटरेस्ट नाही. माझे वडील शिक्षक आहे तर मग त्याचं काही निगेटिव्ह इम्प्रेशन पडेल का? आमचं मोठं किराणाचं दुकान आहे त्याचं काही निगेटिव्ह इम्प्रेशन पडेल का? अरे ज्याचे वडील कलेक्टर आहे त्याला पण नोकरीच पाहिजे, मग याचं काय निगेटिव्ह इम्प्रेशन काय पडायचं पाहिजे? तुमचे आई वडील तुम्हाला काय आयुष्यभर थोडी ना पुरणार आहेत. जर तसं असं तुम्हाला थोडी त्यांनी शिकवलं असतं, घरीच बसवलं असतं म्हसोबाला मुंजा लावल्यासारखं कुंकू लावून,
तुम्हाला इकडे पाठवलंच नसतं. एवढं लॉजिक वापर ना. पोर सिनियर लोक काय बोलतात त्याच्यावर काहीच अर्थ नाही. की माझे सिनियरने सांगितलं तू सांगू नको, तू सांग की तुझे वडील शेतकरी आहे. असं कंपल्सरी थोडी नाही. अरे ज्यांना शेती कधी पाहिलीच नाही तो शेतकरी कसं सांगेल आणि कसं जस्टिफाय करेल माझे वडील शेतकरी आहे. आणि कसं असतं तुमच्या चेहऱ्यावरून कळतं की तुम्ही किती खरं बोलताय किती खोटं बोलताय. कारण जेव्हा एखादा व्यक्ती खरं बोलतो तो कॉन्फिडेंटली बोलतो. आता समजा हेच इंटरव्ह्यूचं लेक्चर मी पाठ करून आलो असतो तर मग ते स्क्रिप्टेड लेक्चर झालं असतं. जेव्हा मला कळलं असतं अरे सर पाठ करून आलेत एवढंच बोलणार आहेत बस टाटा बाय बाय खतम. पण हे मला नॅचरली माहिती आहेत मग मी त्याला नॅचरली बोलू शकतो. तर हा नॅचरल जो बिहेवियर असतं हे खूप मॅटर करतं. म्हणून खोटं नाही बोलायचं. खोटं बोललं की ते आपल्या बोलण्यातील नॅचरलिटी चाललं आहे ते. मग चेहऱ्यावर सिरियसनेस येतं, फिअर असतो थोडासा की अरे मी खोटं बोलतोय जर पकडले गेलो तर ते ॲटोमॅटिकली होतं. त्यामुळे खोटं बोलायचंच नाही. सांगा बिंदास माझे वडील PSI आहेत काही फरक पडत नाही. PSIच्या पोराला नोकरी लागतेच, गरजच आहे PSIच्या पोराला पण, असं काही कंपल्सरी नाही. त्यामुळं नॅचरली बोला. मग मी सांगितलं की एज्युकेशनल. मग शेवटची मुद्दा मी काय सांगितलं की जर वेळ उरला तर मग काय बोला फॅमिलीबद्दल बोला. फॅमिलीमध्ये बोलताना देर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली, फादर मदर मी अँड माय यंगर सिस्टर, दॅट्स इट. मग वडील काय करतात हे त्यांना विचारू द्या. सगळं तुम्हीच सांगणार तर पॅनल काय विचारणार तुम्हाला. तर तुम्ही मग त्यांना बोलायला स्कोप द्या की हां तुम्ही विचारा मला माझ्या गावाबद्दल विचारा. मग आता मी काय काय हिंट दिल्या बघा. मी पहिली हिंट दिली की मी छत्रपती संभाजीनगरवरून आहे. मग पॅनल प्रश्न विचारेल छत्रपती संभाजीनगरच्या स्पेशालिटीज सांगा. मग मी तयार करून ठेवणार मनातल्या आधीच मी तयारी करून ठेवते. पॅनल प्रश्न विचारू शकतं की तुमचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमधून झालंय मग BSc ॲग्रिकल्चरवर प्रश्न. मी हिंट दिली की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून झालंय मग वसंतराव नाईकांबद्दल पण प्रश्न विचारू शकता. मी हिंट दिली की माझ्या हॉबीज प्लेइंग क्रिकेट अँड वॉचिंग क्रिकेट आहे मग तुम्हाला क्रिकेटवर पण प्रश्न विचार. मी हिंट दिली की माझे वडील आई वडील फॅमिलीमध्ये एवढे 4 मेंबर आहेत मग प्रश्न विचारू शकतात फॅमिलीमध्ये वडील काय करतात सांगा. म्हणजे काय झालं मला इंट्रोडक्शन विचारलं तर मी इंट्रोडक्शनमधून मल्टिपल गोष्टी सांगून ठेवल्या. ज्या मल्टिपल गोष्टीमधून मी हिंट देऊन ठेवली पॅनलला की याच्यावर तुम्ही जर प्रश्न विचारला तर मला अजून सोपं होईल. आणि पॅनल तसंच जातं. याला म्हणतात सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू की तुम्ही इंटरव्ह्यूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करा. मग क्वेश्चन रॅन्डम नाही येणार. तुम्ही जर शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन सांगितलं तुम्ही काही हिंटच नाही दिलीत पॅनल काही पण विचारेल. पॅनल दुसरा प्रश्न बँकिंग अवेअरनेसवर पण विचारू शकता. मग म्हणून शक्यतोवर पॅनल समोर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण पण आपल्या पद्धतीने इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून गेलं पाहिजे. म्हणजे ही प्रिपरेशन असतं. नुसतं जाऊन बोलायचं असं नाही. थोडं आपण पण आपल्या हिशोबाने डिप्लोमॅटिकली कोणते कोणते आन्सर आपण देऊ शकतो ते. मग आता तुम्ही नॉर्मली बघा हे बघा इंट्रोडक्शन विचारलं अबाउट फॅमिली विचारलं नेटिव्ह प्लेस विचारलंच. हे बघा वाय बँकिंग हा तर कॉमन प्रश्न आहे फार. वाय डू यू वॉन्ट जॉईन बँक. आता हा पण कॉमन प्रश्न आहे की तुम्हाला बँकिंग का करायचंय किंवा तुम्ही या फील्डमधून येऊन बँकिंग क्षेत्र का निवडलं. आता पहिली तर गोष्ट नॅचरल आहे मला जॉबची गरज आहे. दुसरी गोष्ट ही पण नॅचरल आहे की तर फील्ड ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. तिसरी गोष्ट नॅचरल आहे की तर मल्टिपल एक्झाम आहे सेम सिलेबसवर हे सगळ्यांना माहिती आहे. याच्या सोबत बँकिंग एक व्हाईट कलर जॉब आहे हे पण माहिती आहे. ग्रोथ चांगली आहे हे पण माहिती आहे. पण त्याच्या सोबत बँकिंगसाठी मी कसं चांगलं आहे हे पण तर सांगावं लागेल ना. ही नाण्याची पहिली बाजू झाली की बँकिंग माझ्यासाठी चांगलं काय. पण नाण्याची दुसरी बाजू पण आहे ना की मी बँकिंगसाठी चांगलं कसं आहे. मग यात जर तुम्हाला थोडं तुमचं इम्प्रेशन दाखवायचं असेल थोडी डिप्लोमसी तिथे दाखवायची तर थोडं इम्प्रेशन तुम्हाला पाडायचं आहे तर तुम्ही एक बाजू सांगितली की बँकिंग माझ्यासाठी चांगलं काय. दुसरी बाजू हे पण सांगा की बँकेसाठी मी चांगलं कसं आहे. माझ्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे, टीम वर्क आहे, कन्सिस्टंट पर्सन आहे मी. बँकिंगबद्दल मी बऱ्यापैकी माझे चुलत भाऊ आहे मित्र आहे सिनियर आहे मी त्यांचं लाईफ पाहिलं आहे तर त्याच्यामुळे मला बँकिंग फील्ड हे पहिल्यापासून आवडतं किंवा मागच्या 4-5 वर्षापासून या फील्डचं मला अट्रॅक्शन आहे. तर या अशा बेसिक गोष्टी. मग जेव्हा मला माहिती की याच्यावर प्रश्न विचारणार आहेत मग मी त्याच्या अगोदरच त्याची प्रिपरेशन करून ठेवतोय. हा बेसिक गोष्ट. आता बाकी हे गॅप खूप लोकांना गॅप विचारतात कुणाला विचारणार पण नाही. आता गॅपमध्ये नेमकं काय विचारलं की तुम्ही 2-3 वर्ष काय केलं. बघा नॅचरली 2-3 वर्ष बँकिंगची तयारीला लागतात. त्यामुळे तुमचा 2-3 वर्ष 4 वर्ष गॅप असेल तर जास्त जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करू नका. फारच 5-6 वर्षांचा गॅप असेल तर मग मी तुम्ही जस्टिफाय करू शकता. त्यातल्या त्यात ही IDBI जॅम आहे तर यांना गरजू कॅन्डिडेट पाहिजे. यांना एकदम प्रेशर जर आला 21 वर्षाचं पोरगा आलं त्यांना पण भीती वाटते की जॉईन करेल की नाही करेल.
त्यांना वाटतं हा PGDBFचा प्रोग्राम सोडून पुन्हा IDBI मध्ये दुसऱ्या वेनं येईल, जॅमच्या माध्यमातून, नॉन PGDBFच्या माध्यमातून येईल. त्यामुळं गॅपला इथं जस्टिफाय करण्याची गरज नाही. हे नॉन PGDBFचा प्रोग्राम असता तर मी बी तुम्हाला ती थोडीशी भीती वाटली असती, पण इथं 2-3 वर्षांचा गॅप हा अगदीच नॅचरल आहे, त्यांना काही फरक पडत नाही. सांगा आय एम प्रिपेरिंग फॉर बँकिंग एक्झाम, आय हॅव अटेम्प्टेड मेनी प्रिलिमिनरी एक्झाम बट आय हॅव नॉट क्वालिफाईड फॉर मेन्स एक्झाम. काही फरक पडत नाही. आय हॅव अटेम्प्टेड मेनी मेन्स एक्झाम बट कुड नॉट क्वालिफाय फॉर फायनल सिलेक्शन. बरोबर. तर प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. तुम्ही 2-3 वर्षांचा गॅप, स्पर्धा परीक्षा कुठलीही असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नॅचरली एवढा वेळ लागतो म्हणजे लागतो, त्यात काही नाही. आता हा पण आहे, इकडं पण बघा, बेसिक बँकिंग अवेअरनेस बघा. इंट्रोडक्शन याला विचारलं, नावाचं मिनिंग विचारलं, बँकिंगकडे का आलात बाबा, लोन विचारलं, मग बँकिंगकडे गेलेत. हे बघा, तालुका, तुमच्या तालुक्यात क्रॉप्स कोणते, जसं BSc ॲग्रिकल्चर. बघा इंट्रोडक्शन, BSc ॲग्रिकल्चर कॅन्डिडेट असावं म्हणून लँड विचारलं, क्रॉप विचारलं. कॉलेजच्या 2 ब्रँचेस आहे, बेसिक बँकिंग अवेअरनेस आहे. तर आता मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये, मग याच्यामध्ये विचारलेले प्रश्न सगळ्यात पहिले तुम्ही इंट्रोडक्शन पासून. आता मे बी इंट्रोडक्शन कुणाला विचारलं तर मग मी जसं सांगितलं की सुरुवात कशी करायची, एक फ्लो कसा असावा, पहिलं नाव, नंतर डिस्ट्रिक्ट नेम, कुठून आलात, तिसरं IDBIच्या इंटरव्ह्यूमध्ये, मागच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप मुलं अशी होते जे सारथीचेच होते. दिला कोणी इंटरव्ह्यू मागचा, काही त्रास दिला का सारथीच्या नावाने? खूप लोकांना असं सांगितलं की तुम्ही कुठून आलात, ते म्हणले संभाजीनगर, कुठल्या क्लासचे, सारथी. एवढे पोरं कसं काय तुमचे, सेमच कशी तयारी करून घेता, नका सांगू क्लासचं नाव. उगा कशाला तुमच्या पर्सनल लाईफमुळं, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये तुम्ही सांगा मी सेल्फ प्रिपेअर केलं आहे, काही घेणं नाही, काही फरक पडत नाही. कोणी सांगा मी सेल्फ प्रिपेअर केलं आहे, कोणी सांगा मी ऑनलाईन क्लास घेतले, कोणी सांगा सारथीला आहोत, कोणी सांगा मला नाही सांगायचं. तुम्हाला काय करायचं, मी आलो इथपर्यंत, शांतपणे सांगू नका, इंटरव्ह्यू घ्या गुपचूप. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यानंतर तुमच्या हॉबीज, आणि त्यानंतर तुमच्या फॅमिलीबद्दल. आता हा प्रश्न जसं सांगितलं की जर वेळ मिळाला तर सांगा, इथपर्यंत तुम्हाला पॅनल थांबून टाकतं. पॅनल तुम्हाला फार वेळ देत नाही, हार्डली 7-8 मिनिटाचा खेळ असतो जिकडं तिकडं, त्यांना लई वेळ पण नसतो इंटरव्ह्यू घ्यायला. मग एज्युकेशनल, आता तुम्ही म्हणणार की इंट्रोडक्शन जर एखाद्याला विचारलं नाही डायरेक्ट तर काय होऊ शकतं, एखादं एंट्री केल्या त्याला विचारतील, तुमचा बायोडाटा फॉर्म त्यांच्याकडे असतोच, ॲप्लिकेशन फॉर्म असतो, एंट्री केल्या विचारतील, राहुल यू आर फ्रॉम संभाजीनगर, टेल अस समथिंग अबाउट संभाजीनगर. फरक नाही पडत. काय फरक पडतोय, संभाजीनगरबद्दल मला 2 गोष्टी सांगता येत नसतील, आणि इंटरव्ह्यूमुळे असं असणार आहे, सिच्युएशनल बेस आहे तो. त्यावेळेस जे पॅनलला वाटलं त्याने विचारलं, प्रत्येकाला इंट्रोडक्शन विचारतील. 10 पैकी 6-7 लोकांना, 8 लोकांना इंट्रोडक्शन विचारतील, पण 3-4 लोकांना इंट्रोडक्शन विचारणार पण नाही विचारलं तर घाबरायचं नाही, मी तयार आहे इंट्रोडक्शन, विदाऊट इंट्रोडक्शनसाठी. इंट्रोडक्शन न विचारता डायरेक्ट विचारलं, यू केम फ्रॉम संभाजीनगर अँड यू कंप्लीट युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम BSc ॲग्रिकल्चर, सो टेल मी समथिंग अबाउट क्रॉप्स विच आर ग्रोन इन युअर एरिया. ठीक आहे, काय फरक पडतोय, मी BSc ॲग्रिकल्चर झालोय, मला कमीत कमी 2-4 क्रॉप्स तर माहिती पाहिजे की माझ्या एरियात. बरं, त्यांना कुठं माहिती आहे का माझ्याकडे सोयाबीन घेत नाही म्हणून? सोयाबीन तर कुठेही घेतात, पृथ्वीच्या कोणत्याही क्षेत्रात सोयाबीन घेतलं जातं. सोयाबीन इज मेजर क्रॉप. मग सोयाबीनचे 2-3 व्हरायटीज, 2-3 डिसीजेस कसं कंट्रोल करायचं एवढं तर मला येतं राव, BSc झालंय माझं, पाठ झालंय आलं मला ते. तर नॉर्मल गोष्टीत ना या, वातावरण कसं आहे, कोणत्या टाईपचं सॉईल लागतं, एक पीक पकडा. एखादं तुम्ही सपोज कोल्हापूर साईडचे, मग ऊस जास्त आहे, नगर साईडला ऊस जास्त आहे, तर मग ठीक आहे ना, शुगर केन आमच्याकडे जास्त घेतला जातो. मग शुगर केनमध्ये स्पेसिफिकली कोणत्या व्हरायटीज लावल्या जातात, ॲव्हरेज यील्ड काय, सध्या FRP काय, त्यानंतर तुमच्याकडे ऊसावर ऊसासाठी कोणत्या टाईपचं सॉईल लागतं, कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात, सॉईल टेस्टिंग केली का, या एकदम बेसिक गोष्टी ज्या दैनंदिन जीवनात शेतकरी करतात. 7-12 काय असतो, नमून नंबर 8 काय असतं, एकूण जमिनीचा दाखला काय असतो, नमून नंबर 8 काय असतो, या बेसिक गोष्टी या एवढेच करायचे, फार वेगळं काही करायची गरज नाही. मग इंट्रोडक्शन विचारलं तर ती माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे की मी पॅनलला हिंट देतोय की याच्यावर मला प्रश्न विचारा. इंट्रोडक्शन नाही विचारलं तर मग मला काय करावं लागेल, थोडं स्टेबल व्हायला वेळ लागेल. पण नाही विचारलं तर याचा अर्थ असं नाही की तुम्हाला विचारतील की भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध चालू आहे, ट्रम्पनं मध्यस्थी केली, याच्याबद्दल तुमचं मत सांगा. काही संबंध आहे का त्याच्याशी?
प्रश्न जो पण विचारा तुमच्या रिलेटेडच विचारतील. इंट्रोडक्शन नाही विचारलं याचा अर्थ असा आहे की प्रश्न कुठून तरी वेगळ्या ठिकाणून चालू होणार आहे. मग तो तुमच्या स्ट्रेंथवर होऊ शकतो, तुमच्या हॉबीजवर होऊ शकतो, तुमच्या गावापासून चालू होऊ शकतो, तुमच्या आईवडिलांपासून चालू होऊ शकतो, तुमच्या ग्रॅज्युएशनपासून चालू होऊ शकतो, बीकॉम रिलेटेड क्वेश्चनपासून चालू होऊ शकतो, एखाद्या वेळेस बँकिंग अवेअरनेसपासूनही चालू होऊ शकतो. पण मोस्टली बँकिंग अवेअरनेसपासून कधीच इंटरव्ह्यू चालू होत नाही. इंटरव्ह्यू हा नेहमी पर्सनल क्वेश्चनपासून HR क्वेश्चनपासूनच चालू होतो. HR क्वेश्चनमध्ये स्ट्रेंथ येतं, हॉबीज येतं, विकनेस येतं, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड येतं, तुमचं गाव येतं, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनपासून पण इंटरव्ह्यू चालू होऊ शकतो. मग आयदर इंट्रोडक्शन ऑर विदाऊट इंट्रोडक्शन दोन्हीपैकी कुठूनही एका ठिकाणून तुमचं हे चालू होऊ शकतं. तर या गोष्टीसाठी मेंटली प्रिपेअर राहा. आता आपण काय केलं की ऑलरेडी इंटरव्ह्यूची बॅच बनवून ठेवली रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिप्लोमॅटिकली कसं द्यायचं याचा आन्सर पण केलंय. समजा एखाद्याने नॉर्मली इंट्रोडक्शन कसं द्यावं तर मी इंट्रोडक्शन बद्दल सांगितलं. हॉबीज काय काय सांगाव्यात, स्ट्रेंथ्स काय काय सांगाव्यात, सो दॅट मला त्याच्यावरच प्रश्न विचारले जातील. म्हणजे जेवढे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एका वाक्यात उत्तर टाळायचं. बोला जेवढं होईल तेवढं बोला. एकतर PGDBF असेल किंवा नॉन PGDBF असेल, लँग्वेजचा काही मॅटर नसतो. आयदर तुम्ही मराठीत बोलू शकता, इंग्लिशमध्ये बोलू शकता, हिंदीत बोलू शकता, तुम्हाला जे वाटलं ते. पॅनलने प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला आणि तुम्हाला समजला आणि इंग्लिशमध्ये बोलता उत्तर येतंय तर प्रयत्न करा. एकदम पहिल्याच प्रश्नाला असं नका म्हणू सर मी आय आन्सर इन मराठी. ॲटलिस्ट 2-3 प्रश्न बेसिक जाऊ द्या. आणि मी म्हणलं ना की इंटरव्ह्यू चालू कशापासून होणार आहे, तुमच्या पर्सनल लाईफपासून. तेवढं इंग्लिशमध्ये बोलू शकतो आपण माझ्याबद्दल. संध्याकाळी तुम्ही किती बोलता इंग्लिशमध्ये, बोलता ना मित्रांसोबत. तर असं इंग्लिशमध्ये थोडंफार पर्सनल लाईफबद्दल बोला. नंतर तुम्हाला वाटलं ना की या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो यार, पण इंग्लिशमध्ये तेवढं प्रॉपर नाही देऊ शकत, मराठीत मी स्वतःला जास्त एक्सप्लेन करू शकतो, मग तुम्ही मराठीत किंवा हिंदीमध्ये एक्सप्लेन करू शकता, काय प्रॉब्लेम. मग ते ॲक्सेप्टेबल असतं. मग त्यामुळे निगेटिव्ह विचार करण्यासारखे त्यात काही गोष्ट नाही. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये लँग्वेज बॅरियर हा काही मुद्दा असूच शकत नाही. इंटरव्ह्यू पॅनल तुम्हाला असं म्हणतंय की तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे, इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे, आजपर्यंत असं कधी नाही झालं. हां थोडं एक्सपेक्टेड करतं की बाबा हां चला ठीक आहे तुम्ही थोडंसं इंट्रोडक्शन तरी ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये बोला, कारण तुम्ही ऑफिसर व्हायला चाललात उद्या. त्यातल्या त्यात हा नॉन PGDBFचा प्रोग्राम नाही, हा PGDBFचा प्रोग्राम आहे. त्यामुळे तिथं नेऊन तुमचे लई तासणार आहेत तुम्हाला तिथं चांगला शेप देणार आहे. आपल्या मराठीत असतं ना तास नाही, तर तुम्ही कितीही मठ्ठ ढ असा तिथे दगडाला पण बोलायला लावतात. त्यामुळे इथं तुमच्याकडून काही फार एक्सपेक्ट करणार नाही. एक वेळेस नॉन PGDBF मधून एक्सपेक्ट करतील कारण डायरेक्ट जॉईनिंग आहे. मग त्यामुळे इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही बोलता आलं फरक नाही पडत, काहीच नाही, बिंदास तुम्हाला ते काही निगेटिव्ह घेणार नाही. इथं मी तुम्हाला सांगितलं की जेवढी गरज तुम्हाला आहे तेवढी गरज त्यांना पण आहे, दोन्ही साईडला गरज आहे. नॉन PGDBF असतं, IBPS PO असतं, यांना माहिती असतं की कॅन्डिडेट आपल्याला जॉईन करणार आहे. पण PGDBF मध्ये ही रिस्क त्यांना पण आहे की जर एवढे कॅन्डिडेट नाही भेटले तिथं मणिपालला बॅचेस नाही बसणार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पुढे सेंट्रल बँकेची ॲड आहे, पुढे SBI हे त्यांना पण माहिती आहे की पोरांकडे मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी असतात. जर आपली बॅच नाही बसली तर 50 पोरांवर बॅच चालू नाही करू शकत ते. त्यामुळं इथं तुमच्यापेक्षा त्यांना पण जास्त गरज आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जाऊन थोडं ग्राउंडेड राहून, हंबल राहून, जेवढं होईल तेवढं जास्त सहजतेने बाहेर यायचं आहे. जास्त डोकं लावायचं नाही, जास्त उत्तर चुकीची उत्तर तर द्यायचीच नाहीत, कधीच नाही द्यायची. नाही आलं ना मला नाही येत असे पण पोरं मी तुम्हाला दाखवतो ज्यांनी मुळात 10-15 प्रश्नांपैकी 5-6ची उत्तर देऊन आले आणि फायनल सिलेक्शन झाले. काही गरज नाही, कारण तुम्हाला हे पण नाही माहिती तुम्हाला मेन्समध्ये किती, एक्झाममध्ये किती मार्क येतात. ॲक्च्युअली एक्झाममध्ये जर तुम्हाला लीड असेल, तुम्हाला इंटरव्ह्यूशी घेणं पण नाही, फक्त फेल करून नाही एवढं अपेक्षा ठेवा, कारण फेल केलं आहे काही लोकांना, नाही असं नाही. त्यामुळं ती रिस्क घेऊ नका. बाकी माझ्याकडे मला जॉबची खूप गरज आहे एवढं जरी तुम्ही दाखवलं तुमच्या बोलण्यातून वागण्यातून, तरी ते म्हणतील त्याला ठीक यार PGDBFचा प्रोग्राम हे पोरगं कामाला येईल आणि मला जॉबची गरज आहे, याचा अर्थ मग PGDBF मी प्रोग्राम करायला तयार आहे असं त्याच्यातून दिसतं. बस एवढंच करायचं आहे. बाकी इंटरव्ह्यूची बॅच आहे ती घ्या असाईन करून. इंटरव्ह्यूच्या बॅचमध्ये सर सांगतील तुम्हाला, इंटरव्ह्यूचे लेक्चर बघा आणि 3 दिवसानंतर आपण लगेच मॉक इंटरव्ह्यू चालू करून टाकू. मॉक इंटरव्ह्यूज काही ॲक्च्युअल इंटरव्ह्यूज काही ईमेल आला का आतापर्यंत नाही ना, 1-2 दिवसात येऊन जाईल ईमेल, पण इमिडिएटली की लगेच ते मॉक इंटरव्ह्यूचा म्हणजे ॲक्च्युअल इंटरव्ह्यू चालू करतील, कारण IDBIची प्रोसेस
15 दिवसात जिकडं तिकडं करतात ते, फार जास्त लांबवत नाहीत रिझल्ट लागल्यानंतर. तर 2 दिवसातच मला वाटतं येऊन जातील ईमेल तुम्हाला की त्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे. डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. डॉक्युमेंट्समध्ये जुने डॉक्युमेंट्स असावे का, म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा सगळ्यात मोठा रिझन प्रॉब्लेम असतो. बाकी कास्ट सर्टिफिकेट सोडलं बाकी सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे. 10वीचं आहे, 12वीचं आहे, ग्रॅज्युएशनचं आहे, डिग्री सर्टिफिकेट लागतं. नसेल तर PDC पण चालतं. PDC नसेल तर कॉलेजमधून PDC घेऊन या, दोन्हीपैकी एक पर्याय. सगळ्यात मोठा इश्यू असतो कास्ट सर्टिफिकेटचा. कास्ट सर्टिफिकेट रिसेंटचं लागतं, म्हणजे आता 2025चं लागेल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट. नसेल तरी 24चं पण चालेल, पण मग अशा केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट काढायला टाका आणि त्याची पावती घेऊन जा, त्याच्यावर पण तुम्हाला अलाव करतील. सगळ्यात मोठा इश्यू असतो OBC सर्टिफिकेटचा, कारण ते इयर ऑन इयर बेसिसवर रिन्यू करावं लागतं, OBC आणि EWS. कारण यांना नॉन क्रिमिलियरची अट आहे. SC STला नॉन क्रिमिलियर नसतं, त्याच्यामुळे ते धकून जातं. पण OBC आणि EWSला इन्कमची अट आहे. इन्कमची अट असल्यामुळे ती इयर ऑन इयर बेसिसवर रिन्यू करावं लागतं. तर ते करून घ्या. जरी तुम्ही केलं नसेल तर पावती घेऊन जा, रिन्यू करायला टाका, पावती घेऊन जा सेतू सुविधावाल्याकडून. बाकी मग ते तुम्हाला मागचं सर्टिफिकेट प्लस यावेळेसची पावतीवर इंटरव्ह्यूला अलाव करून टाकतील. ओके, काय डाऊट? प्रोग्राम आणि फीसबद्दल 3 लाख रुपये फीस आहे, 18% GST आहे. असंच आहे ना? हां असंच आहे ना. 3 लाख रुपये फॉर्म फीस आणि 18% GST, 3,54,000 रुपये. आयदर तुम्ही कॅश भरा किंवा मग तुम्ही त्यांच्याकडून लोन करा, दोन्हीपैकी एक प्रोग्राम. पण मी जसं म्हणलं की आतापासून त्याच्याबद्दल जास्त डिस्कस करण्यात काही लॉजिक नाही. बघू आपण, कारण मीन व्हाईल SBI क्लर्कचा रिझल्ट लागून जाईल, सेंट्रल बँकेचा रिझल्ट लागून जाईल, तर त्यामुळं नाही, तुझी काही चुकी नाही बाळ, तो आमच्या गावचा आहे ना, हे महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, मी निगेटिव्ह विचार करतोय का मी पॉझिटिव्ह विचार करतोय, मला इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क देतील, किती मार्क देणार नाहीत, किंवा ओव्हरऑल कसं हे होणार आहे, याच्याबद्दल आपण जेव्हा फायनल सिलेक्शन होईल तेव्हा विचार करू. आत्ता तो विचार करण्यात काही लॉजिक नाही आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की माझा इंटरव्ह्यू जो आहे हा मला चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे, तिथून मला चांगल्यातला चांगला स्कोर घ्यायचा आहे. कारण बघा, इंटरव्ह्यू ही एक पायरी अशी पण आहे की मला मेन्स एक्झाम ॲक्च्युअल एक्झाममध्ये मार्क्स कमी असेल तर मी ते कम्पेन्सेट करू शकतो. आणि इंटरव्ह्यू अशी एक पायरी पण आहे की जिथं मला मेन्स ॲक्च्युअल एक्झामला चांगले मार्क असून पण मी मागे येऊ शकतो. कारण जर मी इंटरव्ह्यूमध्ये प्रॉपर हे नाही केलं, परफॉर्म नाही केलं, तर मग असंही होऊ शकतं जर मला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स टाकले तर एक्झाममध्ये चांगले मार्क असून पण माझा लॉस होऊ शकतो. म्हणून थोडं पॉझिटिव्ह नोटनं विचार करा. इंटरव्ह्यूमध्ये घाबरण्यासारखं, ॲक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये घाबरण्यासारखं तर असं काहीच नाही. पहिली भी तुमच्या मनात असते ती लँग्वेजची, ती सोडून द्या. ते PGDB आपल्यात लँग्वेज मॅटर पण करत नाही. दुसरं मी तुम्हाला सांगितलं, जास्त सारथीचं नाव घेऊ नका. कारण मागच्या वर्षी खूप कॅन्डिडेट सारथीशी गेले आणि त्यांनी निगेटिव्ह घेतलं. सगळेच पोरं सारथीशी कसं काय आले, तुम्ही काय तुमची क्लास काय आले, काय कसं काय एवढं तयारी करून घेतात आणि काय पैसे बिशे घेतात काय, ते दलिंदर लोक आहे, कुठं डोक्याला ताण लावून घेतात. मूर्खासोबत डोकं लावलं की आपण मूर्ख होतो असं आमच्या घरचे म्हणतात. तर मूर्खासोबत डोकं लावायचं नाही. सध्या पुरतं 5-10 मिनटं 8 मिनटं त्यांच्यासोबत आपलं काम आहे, तेवढं काम काढून घ्या. तुम्हीच मोठे आणि तुमचा बाप मोठा म्हणायचं नाही, यायचं गुच्चूप डोक्याला ताण लावून घेता. चालेल? ओके. हॅलो, अवतार पाहू नका माझा. मी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळी 7ला अभ्यास करण्यासाठी आलेलो होतो इथं, आणि अचानक ठरलं 10 वाजता लेक्चर ठेवायचं, कारण भरपूर मुलांचे मेसेज होते आणि काल रात्रीपासून कॉल पण चालू होते निकाल लागल्यापासून. म्हणून अचानक ठरलं की 10 वाजता लेक्चर घेऊया. म्हणून मी फक्त हा अभ्यासाच्या अवतारात आलेलो होतो. हां, म्हणून मास्तर काय भांडणं मारामारा करायला निघाला काय, तर असं अजिबात नाही. हां, फक्त आता त्याच्यानंतर ऑनलाईन घ्यायचं ठरलं, मला इथून वरच दिसतं, म्हटलं नको ऑफलाईन घेऊया. तर ठीक आहे, बघा आता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. तुम्हाला हे सगळ्या बाकी गोष्टी कळाल्या असेल. ओ
कळाल्या का? हा, मुद्द्याला हात घालतो मी, कारण प्रॉपर पीपीटी वगैरे बनवून आणलेली असते जीवनामध्ये काही करायचं असेल तर. हे कुठे गेलं? पीपीटी ओपन केली होती काय मास्तरनी? हा, याला काय अर्थ आहे माझी पीपीटी? हा, बर. पुढचे अराउंड मॅक्सिमम 15 मिनिटं मी बोलेल, त्याच्यावर मी 16 मिनिटं पण बोलणार नाही, इफेक्टिव्ह बोलेल. नीट लक्षात घ्या काय काय मुद्दा आहे. पुढचे 15 मिनिटं बघा. आपण आता इंटरव्ह्यूला गेलेलो आहे. इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही इंटरव्ह्यू हा तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नसतो. तुम्हाला नॉलेज आहे हे ऑलरेडी चेक झालंय, कारण तुम्ही एक्झाम पास झाले. बरोबर आहे का नाहीये? बरोबर आहे. तुम्ही एक्झाम पास झाले, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे. इंटरव्ह्यू हा फक्त ऑफिसर कॅडरलाच असतो, क्लेरिकल कॅडरला इंटरव्ह्यू नसतो. का बरं? कारण क्लेरिकलचे काम बॅकएंडला असतात, नॉर्मल कॅश हँडलिंग वगैरे. तुमचे काम कस्टमर डिलिंग आहे. तुम्ही ऑफिसर असणार आहे त्या बँकमध्ये आणि तुम्हाला कस्टमरशी संवाद करायचा आहे. प्रत्येक कस्टमरला सॅटिस्फाय करायचं आहे का तो बँकेत एखादा प्रॉब्लेम घेऊन आला तर त्याच्यावर मला सोल्युशन द्यायचंय. त्यासाठी ऑफिसर आयुक्त ऑफिसरला नियुक्त केलं जातं किंवा ऑफिसरची अपॉइंटमेंट केल्या जाते. मग आता उद्या चालून जर तुम्ही ऑफिसर होणार आहे तर इंटरव्ह्यू मध्ये ह्याच गोष्टी चेक केल्या जातात की समोर बसलेला कॅन्डिडेट खरंच ऑफिसर म्हणून शोभतो का. शोभतो का म्हणजे तो कसा दिसायला याच्यावरून शोभत नसतो. शोभतो का याचा अर्थ असा की त्याचं कम्युनिकेशन स्किल तेवढं स्ट्रॉंग आहे का, उद्या 10 कस्टमरला हा तोंड देऊ शकतो का, प्रत्येक कस्टमरचा हा प्रॉब्लेम सोडवू शकतो का, प्रत्येक कस्टमरला हा सॅटिस्फाय करू शकतो का, हे तुमच्या बोलण्यातून तुमच्या चालण्यातून कळतं. की तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद करणार आहे की हो हा व्यक्ती सॅटिस्फाय करू शकतो, हा व्यक्ती उद्या ऑफिसर म्हणून बँकेत राहू शकतो. म्हणून सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, जेव्हा मी इंटरव्ह्यू जाणार आहे तेव्हा तो इंटरव्ह्यू माझ्या नॉलेज बेसवर होणार आहे नॉलेज बेसवर. पण ते मॅटर करत नाही. 10 पैकी तुम्ही 4 प्रश्नांची उत्तर दिले, 5 प्रश्नांची उत्तर दिले तरी काही फरक पडत नसतो. म्हणजे सर मी 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तर एकदम ॲक्युरेट दिले म्हणून मला 100 पैकी 100 मार्क पडतील आणि मी 10 पैकी 4च प्रश्नांची उत्तर दिले म्हणून मला 30च मार्क पडतील, असं अजिबात नसतं. तुम्ही 10 पैकी 4 प्रश्नांची उत्तर द्या, 5 प्रश्नांची उत्तर द्या, ते फक्त आन्सर तुम्हाला इफेक्टिव्ह द्यायचे, इफेक्टिव्ह आन्सर द्यायचे. म्हणजे त्यातून तुमचं कम्युनिकेशन स्किल वाटलं पाहिजे की खरंच हा ऑफिसर म्हणून शोभू शकतो किंवा हा ऑफिसर म्हणून बँकेत जॉब करू शकतो. तर त्या हिशोबाने तुम्हाला उत्तर द्यायचे. म्हणून ते 10 विचारतील, 15 प्रश्न विचारतील, 20 प्रश्न विचारतील, त्यातले तुम्हाला 8 येतील, 10 येतील, 12 येतील, पण जे येतील त्याला मला इफेक्टिव्ह द्यायचे, एकदम चांगले प्रकारे द्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीचं आणि खोटं उत्तर सांगायचं नाही. एखादा आपण अंदाज बांधतो, अजिबात अंदाज बांधायचं नाही. एक तर येतं किंवा येत नाही, प्रयत्न काही करायचं नाही. मानाने हे असं असू शकतं, अजिबात नसू शकतं, अजिबात असं असू शकतं असं सांगायचं नाही. सर हे असं आहे आणि हे मला माहिती आहे, जे नाही माहित सॉरी सर मला त्याबद्दल माहित नाही, मी नंतर अभ्यास करतो. आता बघा 3 लोकेशनला तुमचे इंटरव्ह्यू होतात. नागपूरला होतो, पुण्याला होतो आणि मुंबईला होतो. आतापर्यंतचा अनुभव असा सांगतो, नागपूर आणि मुंबई थोडासा हिंदी इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू होतो, अनुभव सांगतो. पुण्यामध्ये मोस्टली मराठी इंटरव्ह्यू होतो. पण मागच्या बॅचचा जो विचार केला आपण तर नागपूरला पण काही ठिकाणी मराठीत इंटरव्ह्यू झाला आणि मुंबईला पण काही ठिकाणी मराठीत इंटरव्ह्यू झाला. म्हणून इंटरव्ह्यू देत असताना मला थोडीशी इंग्लिश आणि हिंदीची तयारी ठेवावी लागेल, मराठीची तयारी करावी लागत नाही का? तयारी करावी लागते मराठीची? नाही. ऑन द स्पॉट तुम्हाला मुंबईला इंटरव्ह्यू तुम्हाला मराठीत बोलायला लागले, आपण बोलणारच आहे, त्याला काही वेगळी तयारी करायची नाही. पण नाहीच ऐकलं समोरच्यांनी, आपण त्यांना म्हणू शकतो का? काहीच नाही म्हणू शकत. आपल्याला जर ते म्हटले नाही तुम्हाला हिंदीतच बोलावं लागेल किंवा तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल तर बोलावंच लागेल. जर ते म्हटले तर कंपल्सरी केलं तर. म्हणून मोस्टली तयारी करत असताना बेसिक प्रश्नांची तरी तयारी ऍटलिस्ट हिंदी इंग्लिशमध्ये ठेवा. तिथं मराठी बोलायला लावलं 100% मराठी बोला, 100% मराठीच बोला. पण जर नाही ऐकलं तर त्या केसमध्ये मला हिंदी इंग्लिशमध्ये मी कम्फर्ट असलो पाहिजे. काही क्वेश्चनचे आन्सर तरी, काही कीवर्ड्स तरी मला ते इंग्लिश आणि हिंदीचे माहित असले पाहिजे की हे मला बोलायचंय. आता बघा 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला HR वाला पार्ट सांगितला. HR म्हणजे तुमच्याबद्दल, तुमच्या गावाबद्दल, तुमच्या तालुक्याबद्दल, तुमच्या जिल्ह्याबद्दल ही बेसिक माहिती HR मध्ये येते, बेसिक माहिती. तर तुम्हाला ती बेसिक माहिती विचारतील, वडील काय करतात किंवा कसं कसं काय काय असेल. 2 नंबरचा पार्ट येतो इंटरव्ह्यू मध्ये, तो म्हणजे ग्रॅज्युएशन रिलेटेड. याचं वेटेज जवळपास 50% पर्यंत असतं. जर ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर असेल तर. तुमच्यापैकी किती लोक असे ज्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर आहे? ऍग्रिकल्चर बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी आहे. तर तुम्ही, मी सांगतो याचं वेटेज
ग्रॅज्युएशनचं वेटेज हे अराउंड 60-70% पण असू शकतं, 50च्या पुढंच, 50च्या आत तर नाहीच नाही. म्हणजे 10 प्रश्न विचारले तर 5, 6, 7 प्रश्न इथून बनतील. त्याच्यानंतर BA, BCom, BSc थोडंसं इकडे जातं मग, कारण BCom याच्या रिलेटेड आहे. BCom बाबतीत विचार केला तर BCom म्हणजे बँकिंगच्याच रिलेटेड आहे. तर BA, BCom, BSc इकडे जाईल. इंजिनिअरिंग पण सेम हेच, जर तुमच्यापैकी कोणी इंजिनियर असेल तर इकडंच, म्हणजे ग्रॅज्युएशन बेसिसवर. म्हणजे ग्रॅज्युएशन जर चांगल्या याच्यामध्ये झालं असेल, चांगल्या स्ट्रीममध्ये झालेलं असेल तर त्या केसमध्ये तिकडे तुम्हाला जास्त क्वेश्चन्स विचारणार आहे, तयारी ठेवावी लागेल. मग बाकीच्या पार्टमध्ये BA, BCom, BScच्या केसमध्ये थोडंसं बँकिंग टर्मिनॉलॉजी तुम्ही त्या केसमध्ये चांगलं करा, कारण BAच्या केसमध्ये दुसरं विचारासाठी काही सारखं काही नसतं, BScच्या केसमध्ये विचारासारखं दुसरं असं सचास काही नसतं. बीकॉमच्या केसमध्ये असतं ते म्हणजे हेच असतं पुन्हा बँकिंग वालाच पार्ट. तर ते आपलं नेमकं ग्रॅज्युएशन कशात आहे त्यानुसार आपली इंटरव्ह्यूची तयारी असली पाहिजे, मी काही क्वेश्चन सांगतो तुम्हाला, त्या क्वेश्चनचं प्रिपरेशन तुम्हाला करायचंच आहे. हेच लेक्चर याच्यानंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये येईल युट्यूबला पुढच्या तासाभरात. मग नंतर तुम्ही फक्त तेवढे जे काही मी आता इथं 10-15 क्वेश्चन सांगेल ते क्वेश्चन तुम्ही पुन्हा बघा घरी गेल्यानंतर आणि त्याचे उत्तर बनवून ठेवा. त्याच्यावरच तुमचा इंटरव्ह्यू होणार पूर्ण, त्याच्यावरच. बघूया आपण सर कोणकोणते. आता बघा, मोस्ट प्रोबॅबल इंटरव्ह्यू क्वेश्चन, का हे क्वेश्चन्स आपल्याला त्या केसमध्ये 100% विचारणार. बघा, तुमचा इंटरव्ह्यू हा मिनिमम 70 ते 80% म्हणतो मी, एखाद्याच्या केसमध्ये 100% पण हेच प्रश्न असणार, सगळे हेच प्रश्न असणार. यातले 70 ते 80% मिनिमम सेम टू सेम क्वेश्चन दिसतील. सर कोणकोणते प्रश्न येतात जे मला तयारीच करून जायची इथं, त्याच्यानंतर तसंच बोंबलत जायचं नाहीये, इथं मॉक इंटरव्ह्यू द्यायचे आमच्याकडे येऊन. सर मी तयारी करतो आणि डायरेक्ट तिथं जातो. आपल्याला अगोदर अनुभव घ्यावा लागेल, माझं नेमकं काय चुकतं, मला बरोबर सगळं सांगता येतंय का. जोपर्यंत तुम्ही आमच्या पुढे येऊन इंटरव्ह्यू देत नाही तोपर्यंत तुमचं काय चुकतं हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला याच्या अगोदर पुढच्या 2-3 दिवसामध्ये तयारी करा. अजून मल्टिपल लेक्चर्स मी ॲपमध्ये अपलोड करून देईल पुढच्या 1-2 तासामध्ये, अराउंड दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टी होऊन जातील. मग आज उद्या परवा, मोस्टली रविवार सोमवार मंगळवार ह्या गोष्टी बघा. उद्या परवाच्या केसमध्ये तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यूचे हॉल तिकीट पण त्या केसमध्ये येतील. आज अराउंड 18 तारीख आहे, तुम्ही धरून चला ह्या मंथच्या एंडला पुढच्या मंथच्या स्टार्टला, म्हणजे 26-27 नंतर तुमचे इंटरव्ह्यू असू शकतात पुढे 4-5 तारखेपर्यंत. म्हणजे याच्यानंतर रिझल्ट नंतर 15 दिवसात इंटरव्ह्यू होतात मोस्टली IDBIच्या केसमध्ये. म्हणून तुम्ही ह्या मंथच्या लास्टच्या 2-3 तारीख आणि पुढच्या मंथच्या सुरुवातीचे 1-2-3 तारीख, तस 28, 29, 30 किंवा 1-2-3 ह्या 5-7 दिवसामध्ये तुमचे इंटरव्ह्यू असू शकतात. त्या हिशोबाने मला तयारी करायची. अर्ली पण येऊ शकतात, पण याच्या पुढे तर जाणार नाही. मग सर मी आज उद्या परवा पुढचे 3 दिवस ते नंबर ऑफ लेक्चर जे ते पाहून घेतो. बाकी नंबर ऑफ लेक्चरमध्ये HRचे काही लेक्चर आहे राहुल सरांचे, बँकिंगचे काही लेक्चर आहे माझे, आणि ॲग्रिकल्चरचे 1-2 लेक्चर असतील ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी कोंगे सरांचे. तर हा पूर्ण पॅक तुम्हाला अलॉट होऊन जाईल बॅचेसमध्ये आपलं सार्थ एज्युकेशनच्या ॲपवर फ्रीमध्ये. तर तो वाला पार्ट बघा आज उद्या आणि परवा. आणि त्याच्यानंतर बुधवारपासून मॉक इंटरव्ह्यू चालू होईल. त्याचं सगळं शेड्यूल मी टेलिग्राम ग्रुपवर टाकेल की ह्या पद्धतीने मॉक इंटरव्ह्यू असेल, तुम्ही येऊन इंटरव्ह्यू देऊन जा. मग एकदा द्या, आम्हाला सॅटिस्फाय वाटलं तर आम्ही म्हणतो सॅटिस्फाय, काही प्रॉब्लेम नाही वाटलं तर पुन्हा या. त्या हिशोबाने जोपर्यंत आम्हाला वाटत नाही की बाबा तू इंटरव्ह्यू जाण्यासाठी आता इलिजिबल आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी तुझा इंटरव्ह्यू आहे, तर त्यानंतर तू फायनल इंटरव्ह्यू जा. आता बघा, हे महत्वाचे क्वेश्चन, याची तयारी करून यायची इंटरव्ह्यू येताना. मिनिमम सर कोणत्या क्वेश्चनची तयारी करायची, तर बघा हे वाले. पहिलाच क्वेश्चन, असं काही कंपल्सरी नाही की इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा तुमच्याबद्दल माहिती सांगा किंवा असं तुम्हाला तुमचं नाव गाव विचारावं असं अजिबात नाही, कंपल्सरी नाहीये. पण मोस्टली 10 पैकी 7-8 मुलांना तर हेच विचारतात. पहिला मुद्दा लक्षात आला का, कंपल्सरी अजिबात नाही. आपण तयारी करून गेलेलो असतो, तयारी करून एकदम की इंट्रोड्यूस युअर सेल्फ येणार आहे आणि मी माझं पाठांतर केलेलं आहे. मग तिने काही प्रश्न विचारत तुझं इंट्रोड्यूस युअर सेल्फच चालू होत तिथं, असं अजिबात नसतं. शांततेत ऐकायचं. जरी तिथं हॉल तिकीटवर कॉल लेटरवर 11 वाजताचा टाइम आलेला आहे, तुला इंटरव्ह्यू तुझा 10 वाजता आहे, इंटरव्ह्यू तुझा 11 वाजता आहे, तू तयारी करून जातो. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, तू तयारी करून जातो आणि तुझा इंटरव्ह्यू होतो 2 वाजता. मग ते गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, अरे कोणती मॉर्निंग, संध्याकाळ होईल अजून 8 तासात. तर त्या सिच्युएशन नुसार ते बदलतं, त्या सिच्युएशन नुसार ते बदलतं. आणि मोस्टली 10 पैकी 7-8 लोकांची सुरुवातीतून होईल टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मग तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलची माहिती. आता सर याच्यामध्ये नेमकं काय काय सांगावं, याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सांगावं, तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं ते सांगावं, त्याच्यानंतर तुम्ही कुठून आहे, तुमची प्लेस
कुठून आले तुम्ही, ह्यावाल्या गोष्टी सांगू. मोस्टली एवढं तर कंपल्सरी. याच्यापेक्षा जास्त अजून ते याच्यानंतर लगेच ते पुढचा प्रश्न विचारणार आहे. पण तुम्हाला वाटलंच त्याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड ऍड करू शकता गरज वाटली तर. मला तर गरज वाटत नाही, मला वाटतं एवढं इनफ असतंय. नाव, त्याच्यानंतर सर माझं ग्रॅज्युएशन याच्यातून झालंय आणि मी इकडून आलोय, इथपर्यंत ठीक असतं. आणि वाटलं सर लई छोटं होतंय, मग फॅमिली बॅकग्राऊंड त्या केसमध्ये ऍड करू शकता जर नाही ते काही म्हटले तर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो, हा महत्वाचा प्रश्न येतोच. कारण तुम्हाला राहुल सरांनी पण सांगितलं असं, मी पण सांगतो, इथं गरज कम्पॅरेटिव्हली तुमच्या तुलनेत त्यांना जास्त आहे. IDBIच्या केसमध्ये कम्पॅरेटिव्हली तुमच्या तुलनेत त्यांना जास्त गरज आहे. का त्यांना एम्प्लॉय असा पाहिजे का जो आम्हाला सोडून जाणार नाही. म्हणून इंटरव्ह्यू देत असताना मी खूप मोठ्या बापाचा आहे आणि मी खूपच श्रीमंत आहे नाही का, तुला पास करणार नाही. सर्वसामान्य तुझी परिस्थिती वाटली पाहिजे. मी मागच्या 2-3 वर्षापासून तयारी करतोय पण कुठं पास होत नाहीये, मला जॉबची अत्यंत गरज आहे असं त्यांना जाणवलं पाहिजे. मग आता ते विचारतात, मुद्दामून विचारतात की वडील काय करतात, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड विचारतात तुमचं. कारण त्यांना हे जाणून घ्यायचं असं तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून याची फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. जर याचं फॅमिली बॅकग्राऊंड ह्या पद्धतीचं एक हात जॉईन करू शकतो नाही, त्याचे तर्क ते लावत राहतात. जर तुमची फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगली आहे, तुमचे वडील इंजिनियर आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट घेताय, तुमचे वेगवेगळे लाखोचा बिझनेस आहे, त्या केसमध्ये त्यांना माहिती आहे की बाबांनो हा फक्त इंटरव्ह्यू देणार आहे, हा काही इथं टिकणार नाही, मे बी काही दिवस जॉईन पण करून पण टिकणार नाही. म्हणून सांगताना सर सर्वसामान्य सांगो, आता वडील काय करतात, मग नेमकं काय यांच्याबद्दलची माहिती, फॅमिली बॅकग्राऊंड. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा होतो, टेल मी समथिंग अबाउट युअर नेटिव्ह प्लेस. तुमच्या गावाबद्दल, तालुक्याबद्दल, जिल्ह्याबद्दलची माहिती ठेवावी. का ठेवावी ते तर विचारणारच आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्या 5 लोकांच्या पॅनल मधला असं कदाचित होतं एखादा तुमच्या जिल्ह्यातला असतो, मग त्याला तुमच्या जिल्ह्याबद्दल जास्त माहित असतं. म्हणजे मी शिर्डीचा आहे आणि मी उद्या इंटरव्ह्यू पॅनलला बसलेलो आहे आणि मी पोरांची इंटरव्ह्यू घेतो, एखादा शिर्डीचा मुलगा आला किंवा त्या राहता तालुक्यातला अहमदनगर जिल्ह्यातला मुलगा आला तर मला त्याच्याबद्दलची आपुलकी वेगळी का हा माझ्या जिल्ह्यातला आहे. मग मी त्याला माझ्या जिल्ह्याबद्दलचे प्रश्न विचारतो. बरं विचारत असताना मला सगळं माहित असतं, माहित असतं, लक्षात येत आहे का. म्हणून त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या गावाबद्दल, तालुक्याबद्दल, जिल्ह्याबद्दल, त्या गावात काय फेमस आहे, तालुक्यात काय फेमस आहे, जिल्ह्यात काय फेमस आहे, तुमच्याकडे आमदार कोण आहे, तुमच्याकडे खासदार कोण आहे, ह्यावाल्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. माहित नसतं आपल्याला मोस्टली, आपल्याकडे कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, नेमकं काय हे माहिती करून ठेवायची. त्यानंतरचा मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन असतो, व्हाय बँकिंग आफ्टर BA, BCom, BSc ॲग्री, B बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. याच्यानंतर बँकिंग सेक्टरच का, मग त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर आता सगळ्यांनी सारखेच उत्तर देऊ नका, तुमच्या हिशोबाने मॉडिफाय करा. होतं काय, हेच सगळे पोरं तिथे इंटरव्ह्यूला असतात, हे सगळे. आता एवढेच नाही, तुम्हाला वाटत नाही एवढेच नाहीये, हेच ऑनलाईन वाले पण आहे, ऑनलाईन वाले लय मोठे. मग आता मी जर सांगितलं ना या पद्धतीने सांगा, आता तुम्ही सेम नेम, ग्रॅज्युएशन, आय एम फ्रॉम, ओके डन. आता मी सांगितलं ना आशामुळे मी बँकिंग मध्ये आलो, प्रत्येकाचं उत्तर ते सलग 10 इंटरव्ह्यू झाले, सलग 10 लोकांची उत्तर त्याचे. आम्ही ग्रॅज्युएशन झालं नंतर खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या म्हणून मला आता काय करावं, स्पर्धा परीक्षा करावं, त्याच्यात बँकिंग सेक्टर चांगलं वाटलं म्हणून मी बँकिंग आलो. अरे सगळ्यांनाच ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या, सगळ्यांनाच बँकिंग चांगलं वाटलं, हे असं होतं. मग ते विचारतात कुठून पाहून आले, मग 4-5 पैकी एखाद तरी सांगतो, इथून पाहून आलो, झाला घोळ. अजिबात नाही, थोडंफार चेंजेस करा ना. आता एखाद्याने असं सांगा माझं ग्रॅज्युएशन झालं, एखाद्याने, मी 2-4 प्रकारचे उत्तर सांगतो, तुम्हाला कोणतं वाटतं बघा. एखाद्याने असं सांगा, सर ग्रॅज्युएशन झालं नंतर लगेच असे मोठे जॉब अवेलेबल नव्हते, मग काय करावं, मोठी परिस्थिती माझ्या पुढे होती. मग स्पर्धा परीक्षाबद्दल कळालं आमच्या सिनियर कडून, मग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये बँकिंग सेक्टरबद्दल माहिती कळाली आणि मग तो सिलेबस पाहून वाटलं की आपल्याच्याने हे होऊ शकतं, म्हणून मी मागच्या 2 वर्षापासून बँकिंग करतोय, म्हणून ग्रॅज्युएशन नंतर मी बँकिंग निवडलं. काहींनी सांगा सर ग्रॅज्युएशन झालं मग कंपन्यांमध्ये जॉब होते पण तो स्टेबल जॉब नव्हता, ह्या कंपनीतून त्या कंपनीत इन्क्रिमेंटसाठी कंपन्या बदलावं लागणार होत्या, असा एका ठिकाणी स्टेबल असा जॉब नव्हता. बरं कंपनीची सॅलरी पण तेवढी चांगली नव्हती, एवढं ग्रॅज्युएशन केलंय आपण, सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून वाटलं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, मग चांगली सॅलरी कुठे भेटेल, चांगला स्टेबल जॉब कुठे भेटेल. तर मग त्या केसमध्ये मला बँकिंग बद्दल कळालं म्हणून मी बँकिंग सेक्टरमध्ये आलो. आता दोन्ही वेगवेगळे उत्तर आहे.
तिसऱ्या एखाद्याने हे सांगा सर माझ्याच कोणतरी जर आसन तुमचे रिलेटिव्ह कोणी जर बँकेत असतील, तुमचे मोठे भाऊ चुलत भाऊ कुठे आत्याचे मामाचे मुलं बँकेत पास झाले असेल तर एखादीने त्या पद्धतीने सांगा सर काकांचा मोठा मुलगा बँकमध्ये जॉईन झाला होता, एखादा जर IDBI मध्ये असेल तर IDBI बद्दलच सांगा की असं असं आहे याच्या बँकेत पास झाला होता, त्यांच्याकडून मला माहिती कळली की ह्या एक्झाम द्या आणि तेव्हापासून मी बँकिंगची तयारी करतोय. असे वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तर सांगा. मी का बरं ग्रॅज्युएशन नंतर बँकिंग सेक्टरमध्ये का, हे भिकारी उत्तर देऊच नका की माझं पहिल्यापासून स्वप्न होतं बँकेत अधिकारी व्हावं. तुम्हाला कोणाचं स्वप्न, तुम्हाला बँक म्हणजे काय हेच माहित नव्हतं ग्रॅज्युएशन होईपर्यंत का स्वप्न असतं कधी जिंदगीत आपण बँकेत ऑफिसर होईल असं स्वप्न पाहिलं होतं का? नव्हतं. मग हे खोटं आहे का नाही? हे पूर्ण खोटं आहे. हे मला नाही आहे, त्यांना पण कळतं, तुला पण सांगतात माहिती खोटं आहे. तर क्लिअर जे आहे तेच आहे, जे खरंय ते बोलावं. इंटरव्ह्यू मध्ये जे खरंय ते बोलावं. बनवून उत्तर सांगितले त्याच्यावर मल्टिपल क्वेश्चन बनतात आणि मल्टिपल मध्ये कुठंतरी आपण धरल्या जातो. एकाचं दुसरं खोटं, दुसरं तिसरं खोटं, मग तू पहिल्यांदा असं मानला होता, धरले गेलं नाही. हा, तर असे मल्टिपल उत्तर आपण त्या केसमध्ये सांगू शकतो. हे दोन्ही त्याच प्रकारचे. व्हाय यू वॉन्ट टू जॉईन बँक, बँकच का जॉईन करायची किंवा ग्रॅज्युएशन नंतर बँकिंग काय, तर ह्या दोन प्रकारचे म्हणजे सेमच क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न मोस्टली विचारतात. त्याच्यानंतर हा ज्या लोकांचं बघा, एक तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट खूप आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्या गावातला क्रॉपिंग पॅटर्न, त्याच्यानंतर तिथं तुमच्या शेतात काय पिकतं, त्याचं उत्पन्न किती निघतं, किती टन निघतं, किती खर्च येतो, किती पैसा येतो, ह्या सगळ्या शेतीबद्दलची माहिती घ्या. कोणत्या प्रकारचं इरिगेशन आहे, काय आहे, कसं आहे, तुम्हाला त्याच्यातून जास्त प्रश्न विचारतील. मी याच्याच पुढं हे आता झाल्यानंतर मी पुढे 2 मागच्या वर्षीची इंटरव्ह्यू पण आणलेली, एक नागपूरला झालेला एक पुण्याला झालेला. ऍक्च्युअली इंटरव्ह्यू त्या पोरांना जसा पाठवलं तसा कॉपी करून आणलेला आहे. मी व्हॉट्सअपला सर्च केला IDBI जॅम, त्याच्यावर मला भेटलं, तिथून मी कॉपी केला. कारण आता उद्या तुमची इंटरव्ह्यू झाली, तुम्ही पण मला ती लिस्ट पाठवली सर असे असे प्रश्न विचारले गेले होते. जशाच तशी इंटरव्ह्यूचे क्वेश्चन पण मी आणलेले, मी दाखवतो. एक ऍग्रिकल्चरचं आणलेलं आहे, एक BComचं आणलेलं आहे. नेमकं ऍग्रिकल्चरच्या मुलाला काय विचारलं, BComच्या मुलाला काय विचारलं, पण हे बेसिक प्रश्न विचारतात. तर बघा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाल्यांनी तर मी तुम्हाला सांगतो तो वाली माहिती ठेवाच. आपल्या गावातलं आपल्या तालुक्यातला क्रॉपिंग पॅटर्न, नेमकं किती पिकतं, किती उत्पन्न निघतं, किती खर्च होतो, सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं येतं बघा, आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर 3-4 वर्षांचा गॅप आहे. 1-2 वर्षाचा गॅप मध्ये तेवढा मॅटर होत नाही. 1 वर्षाचा गॅप आहे किंवा 2 वर्षाचा गॅप आहे, तिथून प्रश्न बनत नाही मागचं वर्षभर काय केलं किंवा मागचं 2 वर्ष काय केलं. तर साधी गोष्ट आहे, बँकिंग मध्ये पास व्हायचं तर 1-2 वर्ष लागणार आहे. पण 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असे पण काही कॅन्डिडेट असतात. तर त्या केसमध्ये विचारतात मागचे 3-4 वर्ष काय केलं. सरळ सांगायचं बँकिंग केलं असेल तर बँकिंगच केलं. उगा आपल्याला काय वाटतं मग लय मोठा गॅप त्यांना वाटत का नाही, उलट अजून तू जेन्युइन वाटतो. जेवढा तुम्हाला तो बेनिफिट आहे, मी तुम्हाला तो वाला मुद्दा सांगतो, जेवढं तुमचं एज जास्त किंवा जेवढा तुमचा गॅप जास्त, तुम्ही त्याला निगेटिव्ह घेऊ नका. तो इंटरव्ह्यू साठी पॉझिटिव्ह आहे. का 3-4 वर्षापासून हा कन्सिस्टंट बँकिंग करतो याचा अर्थ हा बँक जॉईन करणार आहे, याचा अर्थ हा बँक जॉईन करणार आहे. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, त्याला निगेटिव्ह मध्ये घेऊ नका. आणि जर 3-4 वर्ष खरंच बँकिंगच करताय, आता काही लोक तुमच्यापैकी असे वर्षभर जॉब केला मग बँकिंगला आले, 1.5 वर्ष जॉब केला मग बँकिंगला आले, घरी काहीतरी काम धंदा पाहिला मग बँकिंगला आले, तो वाला पार्ट वेगळा आहे. पण सर मी जेन्युइन 3-4 वर्षापासून बँकिंग करतो, सांगा सर मी बँकिंगच करतोय, मल्टिपल मेन्स दिल्या, मल्टिपल इंटरव्ह्यू दिले, पण अजून कुठे सिलेक्शन झालं नाही, मग आता इथपर्यंत आलोय, इथून सिलेक्शन झालं मी जॉईन करेल. जेन्युइन वाटतं, मला पार्ट जेन्युइन वाटतो. फक्त तुमच्या इंटरव्ह्यूतून हे जाणवलं पाहिजे बोलताना. ते कसं जाणून द्यायचं तुमच्या हातात आहे का, मी जॉईन करणार, मी जॉईन करणार असं त्यांना वाटलं पाहिजे. तर हे विचारतात व्हाय देअर इज गॅप आफ्टर ग्रॅज्युएशन, 3-4 वर्षाचा मी हे करत होतो. त्यानंतर तुमचे जामचे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे आहे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे किंवा त्याचा जॉब रोल काय आहे, हा वाला पार्ट पण विचारतात. नेमकं काय काय काम करावं लागतं. तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅश हँडलिंग वगैरे ते काम नसतं, पण कस्टमर डिलिंग हे वाले काम असतं, वेगवेगळे बँकचे प्रोडक्ट सेल करणं हे काम असतं. मग तिथं सांगायचं तुम्हाला जर विचारलं JAM किंवा जामचं नेमकं काय काम आहे बँकमध्ये, तर कस्टमर डिलिंग हे काम आहे. कस्टमरचे वेगवेगळे डिलिंग म्हणजे कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्याचे, वेगवेगळे बँकचे प्रोडक्ट सेल करावे लागतात, ते बँक प्रोडक्ट सेल करण्याचे काम, किंवा अजून वेगवेगळे जे काम ते बँकनुसार व्हॅरीज होतात. जे काम मला येईल ते काम मी करेल, जे काही काम तिथं मला मॅनेजर किंवा जे काही वरचे स्टाफ असेल ते मला सांगेल मी ते काम करू शकतो. पण नॉर्मली कस्टमर डिलिंग आणि वेगवेगळे प्रोडक्ट सेल करण्याचे काम मला इनिशियली असतात. तर तो वाला एक पार्ट विचारतात. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, व्हाय शुड वी हायर यू, किंवा तुमच्या अशा कोणत्या क्वालिटी ज्यामुळे तुम्हाला हायर करावं, तुम्हाला सिलेक्ट करावं. आता 2-3 महत्वाच्या क्वालिटी मी ज्या तुम्हाला सांगतो त्याच तुम्ही तिथं सांगणार आहे. पहिलं सगळ्यात महत्वाचं,
जी बँकेसाठी क्वालिटी लागते, ज्याच्यामुळे तुम्हाला हायर करावं, ती म्हणजे सर कम्युनिकेशन स्किल. बँकेमध्ये तू ऑफिसर आहे आणि तुझं कम्युनिकेशन स्किल एवढं चांगलं असलं पाहिजे की तू येणाऱ्या कस्टमरला कन्व्हर्ट करू शकला पाहिजे वेगवेगळे प्रोडक्ट घेण्यासाठी, बँकचे वेगवेगळे प्रोडक्ट सेल करण्यासाठी. तर सगळ्यात महत्वाचं असतं सर तुमच्यामध्ये असं काय विशेष आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सिलेक्ट करावं. तर सर माझं कम्युनिकेशन स्किल ॲज कम्पेअर टू अदर चांगलं आहे. त्याच्यानंतर सर मी हार्डवर्क करतो म्हणजे मी जास्त काम करू शकतो. अशी एक दोन तुमचे क्वालिटी तुम्ही त्या केसमध्ये सांगू शकता. अजून तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. काही चेंजेस मी सांगल सेम टू सेम तसंच बोलू नका. काही मी ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पण सांगतोय आणि ऑफलाईन तुम्हाला पण सांगतोय, याच्यामध्ये मॉडीफाय करा, याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने मॉडीफाय करा. मी फक्त एक सांगतोय की अशा पद्धतीने असेल हे प्रश्न विचारला जातो. आता याच्यानंतर येतं ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. ॲग्रिकल्चरला ॲग्रिकल्चर रिलेटेड, इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग रिलेटेड, BA BCom BScला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारतील. बँकिंग टर्मिनॉलॉजी विचारल्या जातात, बेसिक बँकिंग टर्मिनॉलॉजी विचारल्या जातात. आता RRBचं अमलगमेशन झालंय, मग अमलगमेशन आणि मर्जिंग मध्ये काय. आता तुम्ही एवढे जर मेन्स ती एक्झाम पास झालेले याचा अर्थ तुम्ही 100% GA केलेलं आहे की नाही केलेलं. बरं ही एक्झाम पास झाली, एक्झामला 60 मार्काला GA होतं. इथं काय कॉम्प्युटर वगैरे नव्हतं तुम्हाला, PGDBFला काय कॉम्प्युटर नसतं. 60च्या 60 मार्काला GA होतं म्हणजे कम्पॅरेटिव्हली तुमचा GAचा अभ्यास चांगला आहे, याचाच अर्थ तुमचं बँकिंग टर्मिनॉलॉजी पण चांगलं आहे. तुम्हाला कोणती बँकिंग टर्मिनॉलॉजी विचारायची सांगता आली पाहिजे, सांगता येत असेल ना. हो अरे तेवढं शिकलेलो आहे ना आपण. एवढ्या आपल्या एवढ्या बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी कोणाच नाही. त्या मास्तरला पण नाही सांगता जो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला 4 विचार त्याला एकाच उत्तर देईन, पण तिने तुला 4 विचार तू तिघांचं तरी उत्तर सांगशील. लक्षात कॉन्फिडन्स ठेव स्वतःमध्ये जरा, मी हुशार आहे म्हणून. निवड तोंड बारीक करून जाऊ नको तिथं असं आपलं मी येऊ का मध्ये नको का बसत बाहेरच जाऊच नको. मग तू जरा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. हो मला व्हायचंय ऑफिसर आणि मला करायचा आहे हा जॉब. लक्षात येते का. मग आपण पुढच्या पुढे बघू काय करायचं ते. हा बँकिंग टर्मिनॉलॉजी प्रश्न येणार, इथून प्रश्न येणार. IDBI बँक रिलेटेड माहिती काढून ठेवा. IDBIची स्थापना कधी झालेली आहे, सध्या IDBIची MD कोण आहे, IDBIच्या ब्रांचेस किती आहे, IDBIचे हेडक्वार्टर कुठे आहे, IDBI मध्ये सध्याचे शेअर पॅटर्न किती आहे, ही वाली माहिती थोडीशी काढून ठेवा. आणि मग याच्या जर पुढे गेलेच तर हल्ली हे असे प्रश्न विचारले जात नाही. पण तरी अगोदर जर 2013, 14, 15ची इंटरव्ह्यू पाहिले तर सुरुवात इथून व्हायची. आता त्याच्यावर जास्त भर नसतो. पण तरी आपली स्ट्रेंथ, आपला विकनेस आणि आपली हॉबी थोडीफार काहीतरी लिहून ठेवा किंवा ध्यानात ठेवा. तिथे गेलो हॉबी काय त्यांच्या तोंडाकडे नको. थोडंफार काहीतरी सांग. तर हे वाले क्वेश्चन मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे. बघा तुम्ही इंटरव्ह्यू झाल्यावर सांगा, यातले 70-80% क्वेश्चन इंटरव्ह्यूला असणार आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये पूर्ण ॲग्रिकल्चर येतं, ग्रॅज्युएशनमध्ये पूर्ण सगळ्यांचे ग्रॅज्युएशन येतात, बँकिंगमध्ये सगळी बँकिंग येते. म्हणजे याच्या पलीकडे काही प्रश्न बनणारच नाही. बनणार आहे का. तर हे वाले प्रश्न विचारतात. आता बघा पुढं सर मागच्या वर्षी मी जसे तसे आले बघा. IDBI इथं IDBI होतं जाम इंटरव्ह्यू नागपूर 4 जून 2024चा इंटरव्ह्यू आहे IDBIचा. IDBI जाम इंटरव्ह्यू नागपूर 4 जून 2024. आता हा इंटरव्ह्यू आहे कोणाचा इकडं बँकिंग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा. कोणाचा आहे बघा. सेम ह्याच हिशोबाने जसे तसे मी मॉडीफाय पण केलं नाही. तिने जसं पाठवलं तसंच मी कॉपी करून आणलेलं आहे. इंट्रोडक्शन, मिनिंग ऑफ युअर नेम, त्याचं नाव काहीतरी असेल, त्याचा काहीतरी अर्थ. तुमच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. जसं माझं नाव अक्षय आहे. अक्षय म्हणजे ज्या गोष्टीचा कधी क्षय होत नाही, म्हणजे कधी न संपणारा. अक्षय ऊर्जा म्हणून सौर ऊर्जा असं म्हणतात, जी ऊर्जा कधी संपणार नाही. ते माझ्या नावाचं मिनिंग आहे. असं प्रत्येकाला आपापल्या नावाचा मिनिंग माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे CRR आणि SLR डिटेल मध्ये सांगा. सांगता येणार नाही का अहो. येईल का नाही सांगतात काही उपयोग आहे माझा नाही. मी फाशी घेतली पाहिजे. सांगता येईल ना. गरज नाही फाशी घ्यायची अजिबात नाही. येईन. व्हाय बँकिंग आफ्टर ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर नंतर बँकिंग काय. व्हाय नॉट MPSC इन अदर एक्झाम. इथं सांगू शकतो आपण MPSCचे एक्झाम रेग्युलर होत नाही, वेळ खूप जास्त लागतो, सिलेबस खूप मोठा होता, टाईम माझ्याकडे त्या केसमध्ये कमी होता. बँकिंगचा त्या तुलनेमध्ये सिलेबस कम्पॅरेटिव्हली कमी आहे, एक्झामच्या डेट फिक्स आहे, रिझल्ट फिक्स आहे, नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू MPSC. म्हणून मी बँकिंग सेक्टर
निवडलं. व्हाय बँकिंग आफ्टर ॲग्रिकल्चर ते. मग आता विच टाइप्स ऑफ लोन इन ॲग्रिकल्चर सेक्टर कॅन वी गिव्ह अर्बन रिजन, कोणत्या प्रकारचे ॲग्रिकल्चर लोन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आता एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी होती रिलेटेड NSS, त्यांनी NSS कॅम्प वगैरे केला असतं म्हणून त्याला विचारलं. काय तुम्हाला विचारणार नाही, तुमच्या त्या याच्यावर लिहिलेलं असतंय तुम्ही नेमकं काय काय केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे. तो वाला एक मुद्दा. विच न्यू स्कीम रिलेटेड टू क्लिनिंग अँड सॅनिटायझेशन, मागच्या वर्षी आणला असं त्याची जिसमें गांधीजी की तस्वीर लगाई गई है, असं तेव्हाच्या करंटमध्ये काहीतरी असावं. तर तो वाला प्रश्न त्याला विचारला होता. त्याच्यानंतर क्रॉप इन युअर तालुका, मी आत्ता सांगितलं तुमच्या तालुक्यामधला क्रॉपिंग पॅटर्न. त्याच्यानंतर विल यू व्हिजिट एनी ब्रांच ऑफ IDBI इन युअर रिजन, तुम्ही एखाद्या ब्रांचला व्हिजिट केली का? केली तर हो, नाही केली तर नाही. असं काय नाही, मी अजून कधीच कोणत्याच IDBI बँकमध्ये गेलेलो नाही, नाहीच म्हणाल ना मी. आता तुमचं जर बँकेत अकाउंट असेल IDBI मध्ये तरच तुम्ही ब्रांचमध्ये जाणार आहे का? तुम्ही सहज फिरायला जात तिथं? ते एक उद्यान आहे का, गार्डन आहे का? मग जर आता ते म्हणतील तुम्हाला पुढचा प्रश्न, हो सर मी केली, आपल्याला वाटतं मग लय चांगलं वाटतं त्यांना, आपण IDBI जाऊन आलो होतो. हा, कोणत्या ब्रांचला गेली होती? झाला गोळ, पुन्हा खोटं, ही आमची ब्रांचच नाहीये. मग तर अजूनच गोळ झाला. गेलो होतो सर, नाही माझं अकाउंट IDBI मध्ये नाही म्हणून कधी योग आला नाही, मी IDBI मध्ये कधी गेलोच नाही. सरळ क्लिअर कट हेच ना, तर याचे. त्याच्यानंतर पुढं क्रॉप रिलेटेड लोन विचारलं, मग सेरिकल्चर बद्दल विचारलं, डिफरन्स बिटवीन लीडर अँड बॉस, लीडर मध्ये आणि बॉस मध्ये काय डिफरन्स असतो विचारलं. कारण त्यांनी त्याची काहीतरी स्किल लिहिली होती लिडरशिप. आता हा प्रश्न कुठून आला? त्यांनी राईट युअर स्किल ॲज अ लिडरशिप, म्हणजे त्यांनी त्या याच्यावर लिहिलेलं होतं की त्याची स्किल काय आहे, मी लीडर आहे. मग लीडर आणि बॉस मध्ये काय डिफरन्स असतो ते स्किल आहे. याला डिटेल मध्ये सांगा आणि ऑल द बेस्ट. हे एका ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा इंटरव्ह्यू झाला, लक्षात येतोय का? जशाच तसा याच पद्धतीने. आता अजून सर दुसरा एखादा इंटरव्ह्यू बघूया आपण, तेव्हाचाच 5 जूनचाच होता IDBIचा. इकडल्या केसमध्ये जाम इंटरव्ह्यू पुण्याला, तो होता नागपूरला. तो कुठं होता? नागपूरला. हा पुण्यावाला आहे. बघा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, थोडीशी हिंदी इंग्लिशची तयारी ठेवा, पूर्णच मराठीमधून करून जाऊ नका. हिंदी इंग्लिशची तयारी ठेवा. मराठीत झालं तर चांगलं आहे. ऐन टायमाला जर हिंदी इंग्लिश मध्येच बोलायला लागले तर आपण त्यांना नाही म्हणू शकत. आपण त्यांना म्हणू शकतो कॅन यू स्पीक इन मराठी, पण थोडेसे वयस्कर लोक असतात, कधी कधी ऐकत नाही. हो, ऐकत नाही. बरं आपण त्यांना पुन्हा एकदा म्हणू, त्यांना राग येतो. त्या केसमध्ये आपल्या काय करतील? फेल करतील. सगळं त्यांच्या हातात आहे. तयारी ठेवा. ते जर म्हणले नाही नाही हिंदीतून, हा प्रयत्न करा ना एकदा. सर कॅन आय स्पीक इन मराठी? नो. ओके, विचार बा, मला तसं काही विचारणार नाही. आता काय विचारत ते विचार. आलो मी इथून नागपूरला रिकामा खर्च करून. हा, पण तयारी ठेवा. बेसिक जे मी 14-15 क्वेश्चन तिकडे दिले ऍटलीस्ट त्याची तरी हिंदी इंग्लिश मध्ये तयारी ठेवा. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आले तर आपण पाहू. बघा मग पुण्याला काय विचारलं, आता इंट्रोडक्शन विचारलं, लँड किती आहे, क्रॉप कोणता आहे, पुन्हा तोच पार्ट. त्याच्यानंतर कॉलेजच्या 2 ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये, म्हणजे तिचं जे कॉलेज असेल त्या व्यक्तीचं पुण्यामध्ये, त्यामधली स्ट्रीम सांगा. पुणेमध्ये कुठे राहत होते कॉलेजसाठी. आता हे तुम्ही जे याचं काय उत्तर पाठ करून जायचं काय मी कहू, तुम्ही कोणत्या ब्रांचला होते, कुठे राहत होते, हे येणारचे. करंट असेट अँड लायबिलिटी, कारण आता हा जो कॅन्डिडेट बीकॉम झालेला आहे, काय झालेलं आहे, बीकॉम, म्हणून असेट लायबिलिटी, अकाउंटिंग रेशियो, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, बैलेंस शीट, असेट लायबिलिटी सिक्वेंस इन बैलेंस शीट, टॅक्सेशन के बारे में. बिहार मध्ये पोस्टिंग भेटली तर जॉईन करणार का? यस. आणि घरचे नाही म्हटले तर पुढे काय करणार? त्यांना समजून सांगून नाही करायची मला. मणिपाल ट्रेनिंग असते, त्यासाठी फीज आहे, ती कॅश मध्ये द्याल की लोन मध्ये? विचार नाही केला सर, 5 झाल्यावर विचार करू, कॅश मध्ये देऊ किंवा लोन मध्ये देऊ, घरच्यांशी विचार करावा लागेल. अजून माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर लोनवर कोलॅटरल असते का? हे वेगवेगळे क्वेश्चन विचारतील. आता त्यातले जर तुम्हाला, आता हे बघा, हे प्युअरली इथून वरचे क्वेश्चन बँकिंगचे, पण प्युअरली याच्यातून तुम्हाला पण कळतं हे बीकॉम ग्रॅज्युएट असावं. कारण हे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, बॅलन्स शीट, असेट लायबिलिटी सिक्वेन्स इन बॅलन्स शीट, हे सगळं कोणाचे काम आहे? बीकॉम वाल्यांचे. हे बँकिंग रिलेटेडच, पण हे प्रश्न कोणाला विचारले? बीकॉम ग्रॅज्युएटला. त्याच्यानंतर बिहारमध्ये तुम्हाला विचारतील, अदर स्टेटमध्ये, बिहारच म्हणतील असं नाही, तमिळनाडूमध्ये जॉब भेटला, केरळमध्ये जॉब भेटला, तुम्ही जॉब करणार आहे का? तर हो करणार आहे. घरचे नाही म्हटले सर, त्यांना समजून सांगू, पण जॉब करू. त्याच्यानंतर आता बघा PGDBF चा कोर्स आहे, मग त्या केसमध्ये
इथं दिलेलं आहे मणिपाल ट्रेनिंग असते, त्यासाठी फीज आहे, ती कॅशमध्ये देणार की लोन? अजून त्याच्यावर विचार केला नाही, क्लिअर नाही केला ना का तुम्ही विचार करून ठेवलाय? केला असेल तर कॅशमध्ये देणार तर कॅशमध्ये द्या, लोन असेल तर लोन सांगा. पण कॅशमध्ये देणार लोन सर अजून विचार केला नाही, सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यावर विचार करून ते फायनलाइज करू, घरच्यांना विचारून ते करावं लागेल. बर, 3 लाख रुपये फीज असते, 18% जीएसटी असतो, म्हणजे 3,54,000 रुपये. 3,54,000 रुपये तुम्हाला 3 वर्षानंतर हे पैसे मागं भेटतात. 3 वर्षानंतर हे पैसे काय भेटतात? मागं भेटतात. जर 3 वर्षाच्या आत तुम्ही IDBI सोडले तर हे पैसे तुम्हाला मागं भेटत नाही. आणि त्या हिशोबाने असतं, म्हणजे त्यांना वाटतं यांनी कंटिन्यू करावं म्हणून ते पैसे, बाकी हे पूर्ण पैसे तुम्हाला 3 वर्षानंतर टप्प्याटप्प्याने मागं भेटतात. 3-4 इन्स्टॉलमेंट मध्ये जे काय असेल ते पैसे मागं भेटतात. तर ह्या पद्धतीने पूर्ण चालतं सगळं. 3 ठिकाणी इंटरव्ह्यू होतील, ह्या मंच एंडला, पुढच्या मंच स्टार्टलाच. ह्या मंच एंडला म्हणत तरी आज 18 तारीख आहे, पार 25 नंतरच तुम्ही अपेक्षित धरा. 25 नंतर लगेच 25-26 नंतर, 25 नंतर तुम्ही तयारी ठेवा. 25 नंतर आपल्याला जावं लागू शकते इंटरव्ह्यूला. 18, 19, 20 हे 2-3 दिवसामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. आज सायंकाळपर्यंत मी तसा मेसेज टाकल, दुपारीच टाकल, अजून थोड्या वेळात तसा मेसेज मी प्रॉपर टाकल. तर ते लेक्चर कुठे आहे, काय तो वाला पाठ बघा. बुधवारपासून मोस्टली आपण इंटरव्ह्यू चालू करू, त्याबद्दलची पण माहिती मी टेलिग्राम ग्रुपवर टाकेल. ओके. फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की मला खोटं बोलायचं नाहीये, मला कॉन्फिडेंटली बोलायचंय. तिथं माझं नॉलेज चेक होणार नाहीये. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी डिमोटिवेट नाही झालो पाहिजे. मला ज्या प्रश्नांचे उत्तर येणार आहे ते मी एकदम चांगल्या पद्धतीने द्यायचे. ज्याचं नाही येणार सर माहित नाही, काहीच फरक पडत नाही. ओके, चालेल. तुमचा काही डाऊट एखादा जो काही असेल तर? काहीच नाही. थांबायचं मग इथे. बाळ कुठे गेलं आमचं? बाळ गेलं ना आता बाहेर आहे, जाऊ दे. हा चालेल. मग आपण ते सगळे लेक्चर्स बघा, लेक्चर फ्रीमध्ये अलॉट होतील ते. आपण बुधवारपासून मॉक इंटरव्ह्यू चालू करूया. ओके, एकच मिनिट मी फक्त ऑनलाईन बंद करतो.